तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो हा जो काय असेल तर हा आपला दुसरा व्हिडिओ आहे। तर काल आपण एक होळी निमित्त व्हिडिओ केला होता आणि आज आपण दोन व्हिडिओ या ठिकाणी लागोपाठ टाकणार आहोत। तर पहिल्या व्हिडिओमध्ये मी जे काय असेल तर तुम्हाला होळीचं बॅनर कसं करायचं त्याच्या संबंधीची माहिती दिलेली आहे आणि सेकंड जो काय व्हिडिओ होईल तर त्या व्हिडिओमध्ये आपण धुळीवंदन निमित्त जे काय बॅनर असेल म्हणजे रंगपंचमीचं तर ते कसं क्रिएट करायचं त्याच्या संबंधी माहिती देणार आहे। तर दोन्ही डिझाइन जे काय असतील आता तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असतील तर एकदम चांगले आणि जबरदस्त डिझाइन जे काय असेल तर आपण या ठिकाणी क्रिएट केलेला आहे आणि तुम्ही सोशल मीडियाचे पॅकेज वगैरे करत असणार तर तुम्ही नक्कीच ह्या डिझाइन या ठिकाणी यूज करू शकता। सोबतच मित्रांनो तुम्हाला जर काही अडचण येत असतील किंवा समजा जर तुम्हाला कोणती माहिती समजत नसेल आणि माझ्यासोबत जर काही पर्सनली गोष्टी तुम्हाला बोलायच्या असतील किंवा तुमची जी काही माहिती असेल तिचं माझ्यासोबत शेअर वगैरे करायची असेल तर तुम्ही जाऊ शकता इंस्टाग्रामला आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता। तर माझी जी काही इंस्टाग्रामची आयडी असेल तर त्या ठिकाणी तुमच्या आता स्क्रीनवर मी शो करतोय तर अशा पद्धतीने आयडी आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व गोष्टी माझ्यासोबत शेअर करू शकता आणि चॅटिंग सुद्धा या ठिकाणी करू शकता। काही पोस्ट वगैरे मी या ठिकाणी टाकत असतो ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता। तर मित्रांनो आता आपण जाऊयात आपलं आजचं जे काही मटेरियल असेल तर ते मटेरियल पाहण्यासाठी। तर मटेरियलमध्ये मी या ठिकाणी एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे तुम्हाला होळीचं। तर होळी पेटवणारा काही माणसं वगैरे या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला तर ती अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड दिले। त्याच्यानंतर एक नेमप्लेट दिलेली आहे, त्याच्यानंतर मॉडेल, त्याच्यानंतर मॉडेलचं नाव आणि त्याच्यानंतर गोल्डन रंगामध्ये जे काही होळी पौर्णिमा नाव असेल तर ते मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे। त्याच्यासोबत छोटासा जो काही मेसेज असेल आपला तर तो मेसेज आणि त्याच्यानंतर लोगो आणि फायनल जे काही आउटपुट होणार असेल तर ते आता तुमच्या या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल तर तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता। तर काही अशा पद्धतीची जी काही डिझाइन असेल तर ते डिझाइन या ठिकाणी तुमची क्रिएट होईल। तर पीएनजी कशा वापरायच्या, कोणत्या सिक्वेन्समध्ये लावायच्या आहेत तर ते सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे आणि याच्यासोबतच जे काही आपल्या पीएल फाइल्स वगैरे असतील ते सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत। तर आता आपण जाऊयात या ठिकाणी आपलं जे काही पीएल फाइल असेल तर ते म्हणजे पिक्सल लॅब या ठिकाणी ओपन करूयात। ओपन केलेलं आहे। ओपन केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता कालचा जो काही आपला प्रोजेक्ट असेल तर सर्वात आधी तो तुम्हाला प्रोजेक्ट या ठिकाणी दिसत असेल। तर कालचा व्हिडिओ आपण ह्याच डिझाइनवर केला होता तर या डिझाइनचं जे काही पीएनजी मटेरियल वगैरे असेल तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे व्हिडिओची, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे सुद्धा डाउनलोड करू शकता आणि आजच्या जे काही व्हिडिओचं असेल ते सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये राहील, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता। आता सर्वात आधी मी या ठिकाणी बॅक येतोय, बॅक आल्याच्या नंतर पुन्हा चालू केलेला आहे। तर अशा पद्धतीने तुमचा जो काही कॅनव्हास असेल तो सर्वात आधी तुम्हाला दिसत असेल तर आपल्याला चौकोनामध्ये डिझाइन यावेळेसला तयार नाही करायचे। तर याचे काही न्यू टेक्स्ट दिसत असेल सर्वात आधी डिलीट करा, त्यानंतर थ्री डॉटवर क्लिक करून जायचं इमेज साईजवर आणि या ठिकाणी जे काही विड्थ असेल तर विड्थ टाकायची आहे तुम्हाला 5000 आणि जे काही हाईट असेल हाईट टाकायची आहे तुम्हाला 6000। अशा पद्धतीने रेशो क्रिएट करा, त्याच्यानंतर डबल चौकोनवर क्लिक करून कलर्समध्ये यायचं आणि या ठिकाणी तुम्हाला पांढरा रंग जो काय असेल तर तो रंग या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे, थ्री डॉटवर क्लिक करून ब्राउजचं ऑप्शन जे काय असेल त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी आता जे मी तुम्हाला फोल्डर दिला असेल होळी पौर्णिमा 2 तर ते फोल्डर या ठिकाणी ओपन करायचे। ओपन केल्याच्या नंतर सिंपली तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी क्लिक करा, त्याच्यानंतर इथे क्लिक करून सेटिंगच्या ऑप्शनवर यायचे, रिलेटिव्ह साईजवर क्लिक करून तुम्हाला दोन्ही 100% या ठिकाणी करून घ्यायचे। त्याच्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी क्लिक करायचे आणि या ठिकाणी जायचे। या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला मी एक नेम प्लेट दिलेली आहे तर कर्वमध्ये आहे, ही कर्ववाली नेम प्लेट तुम्हाला या ठिकाणी ॲड करायची आहे आणि अशा पद्धतीने ही सुद्धा या ठिकाणी फिक्स करून घ्यायचं आहे। ही घेतल्याच्या नंतर पुन्हा एकदा फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करून ब्राउजच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जो काही मॉडेल असेल तुमचा तर त्या मॉडेलचे जे काही फोटो असेल ती फोटो तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता। तर मी ती सुद्धा या ठिकाणी ॲड केलेली आहे। त्याच्यानंतर तुम्ही त्याचं जे काही नाव असेल तर ते नाव या ठिकाणी ॲड करू शकता। तर मी अशा पद्धतीने नाव या ठिकाणी सेट करतोय, तुम्ही सुद्धा सेम प्रोसेस या ठिकाणी करू शकता। हे झाल्याच्या नंतर तुम्हाला आता आपलं जे काही डिझाईनमधलं मेन टेक्स्ट असेल म्हणजे गोल्डन कलरमध्ये जे काय दिलेलं तुम्हाला होळी पौर्णिमेचं नाव असेल तर हा टेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लॉक करायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि या ठिकाणी आता जो काही आपला टेक्स्ट पीएनजीचा मेसेज तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केला असेल तर हा मेसेज तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचा आहे आणि अशा पद्धतीने लॉक करायचं आहे। तर एवढं झाल्याच्या नंतर तुमची जी काही डिझाईन असेल ते डिझाईन या ठिकाणी कंप्लीट होते। पण याच्यामध्ये अजून एक आपल्याला ॲडिशनल गोष्ट ॲड करायची आहे, ती म्हणजे आपला जो काही लोगो असेल तुमचा जो काही वॉटरमार्क असेल तर तो तुम्हाला या ठिकाणी प्लेस करून घ्यायचा। तर मी या ठिकाणी माझा जो काय असेल तो या ठिकाणी टाकलेला आहे। तर याच्यामध्ये एक गोष्ट मी ॲड केलेली नाही आहे ती म्हणजे डेट पीएनजी। जर तुम्हाला डेट पीएनजी वगैरे या ठिकाणी ॲड करायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी ॲड करू शकता आणि तुमचे डिझाईन अजून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने क्रिएट करू शकता। बाकी या ठिकाणी आता जे पासवर्डसाठी आले असतील तर त्यांना एक विनंती आहे, पासवर्ड जो काय असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मी पिन करून ठेवलेला आहे। कमेंट बॉक्स ओपन करा, त्या ठिकाणी एक तुम्हाला शुभेच्छा देणारी माझी कमेंट असेल ती कमेंट ओपन करा। कमेंट ओपन केल्याच्या नंतर खाली स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्हाला 4 अंकाचा पासवर्ड दिसेल, तोच पासवर्ड टाकून तुम्ही तुमची जी काही पीएल फाईल असेल किंवा पीएनजी फाईल असेल दोन्ही फाईल्स ओपन करू शकता आणि मटेरियल या ठिकाणी यूज करू शकता। तर या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात, भेटूयात धुळीवंदनच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।